सियावर रामचंद्र की जय, सियावर रामचंद्र की जय। आज सगळा देश स्तब्ध आहे, दुःखात आहे। देशातल्या प्रत्येक भाविक भक्ताच्या श्रद्धेला धक्का बसलाय। काल जसं एकाच पावसात या सरकारचा विकास नागडा झाला, तसं गेल्या 500 वर्षापासूनचा जो लढा प्रभू रामचंद्रांचं जन्मभूमी स्थान मुक्त व्हावं म्हणून होता, हजारो लाखो कोट्यावधी श्रद्धाळूंनी त्याच्यासाठी संघर्ष केला होता, विटा दिल्या होत्या, शिलान्यास झाला होता। रथयात्रेच्या वेळेस 14,000 कोटी रुपयाची वर्गणी देशभरातून दिली होती। त्याच्यातूनही पक्ष उभा टाकला, पक्ष सत्तेपर्यंत गेला। परमपूज्य शंकराचार्यांनी, रामानंदाचार्यांनी कोर्टात लढा लढला, त्यांच्या लढ्याला यश येऊन कोर्टाच्या आदेशानं आणि कोट्यावधी लोकांच्या देणगीतून प्रभू रामचंद्राचं जमा बांधलं गेलं। लागलीच महामारा, कोट्यावधी श्रद्धाळूंनी तिथे भेट दिली, बांधकामाच्या वेळेस वर्गणी दिली। फक्त 57,400 स्क्वेअर फुटाचं एकूण बांधकाम आहे। आपलं घर 1,500-2,000 रुपये स्क्वेअर फूट मध्ये होते, अंबानीचं घर 5,000 होईल। पण नक्षी कोरीव काम धरून 10,000 रुपये स्क्वेअर फूट जरी राम मंदिराचं बांधकाम धरलं तर 57,400 स्क्वेअर फूट जे त्यांच्या पॉम्पलेटवर देणगी मागताना बाजप्ता ट्रस्टनं छापून दिलं होतं, त्या हिशोबानं 57 कोटी 40 लाखात मंदिर झालंय। आणि ती देणगी तर 21 करोड विश्वनाथ कराड, ती लॉकडाऊन मध्ये हिरे व्यापारी कर्मचाऱ्याला मर्सिडीज देणारा त्यांनी 21 करोड, आणि हँड ग्रेनेड सप्लाय करणारी कंपनी 15 करोड, या तिघातच 57 करोड झाल्यात। तिघाच्याच देणगीवर मंदिर बांधले गेले। मी स्वतः अभय साळुंखेनं 11,000 रुपये माझ्या ऐपती प्रमाण दिलेले आहेत। तसं प्रत्येकानं प्रत्येकाच्या ऐपती प्रमाण दिलंय। जगातल्या प्रत्येक देशातल्या प्रत्येक हिंदूनं त्या ठिकाणी दिलंय। काही मुस्लिम बांधवांनी सुद्धा, माझा मित्र युसुफ शेखनं 11,000 दिले। म्हणजे 18 पगड जाती धर्माने दिले हो। श्रद्धा राम ही एका मर्यादा पुरुषोत्तम आहेत, त्याच्यामुळे प्रत्येकाने दिलं। तर त्याच्यात हजारो कोटीची लूट झाली, जागा खरेदीत लूट झाली, आणि शेवटचा टप्पा फक्त 42 मिनिटात 70 वेळा अयोध्येतील राम मंदिराची दानपेटी फोडण्यात आली आहे। 17 वेळा गजनीनं सोमनाथ मंदिर लुटलं होतं। या संघ आणि भाजप यांनी 42 मिनिटात 70 वेळा अयोध्येतील राम मंदिराची तिजोरी दानपेटी लुटली आहे। थोत त्यांच्या जिंदगीवर त्या हरामखोराचा धिक्कार करतो, त्यांना पाठीशी घालणाऱ्याचा धिक्कार करतो। आणि आमचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, आमचे नेते अमित भैया देशमुख साहेब, धीरज भैया देशमुख साहेब यांच्या सूचनेवरून आम्ही आज या ठिकाणी लातूरची आई भवानी, आई जगदंबे चरणी महाआरती करून रघुपती राघव राजाराम सत्याग्रह हे भजन गाऊन या ठिकाणी सत्याग्रह केला। ही आंदोलनाची सुरुवात आहे। आपल्याच माध्यमातून या ठिकाणी मी जाहीर करतो, तशा प्रकारच्या सूचना सर्व तालुकाध्यक्षांना सुद्धा दिलेल्या आहेत। जिल्हाभरात जोपर्यंत या प्रभू रामचंद्राच्या मंदिरातील दानपेटीवर टल्ला मारणाऱ्या आणि त्यांना संरक्षण देणाऱ्या, कारण साधा सोपा प्रश्न आहे हो,
ही कमिटी परपूज्य शंकराचार्य आणि वैष्णवाचार्यांची कमिटी रद्द करून ट्रस्ट रद्द करून RSS ची विश्व हिंदू परिषदची ट्रस्ट संसदेत जाहीर करणारे पंतप्रधान या ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंद देव गिरी महाराज आणि पकडल्यात आरोपी चपराशी म्हणजे हा सगळा थोटांड बाजार चालू आहे याचा आम्ही धिक्कार करतो सत्य मुळापर्यंत जाऊन याची शिक्षा झाली पाहिजे आणि तुमची बी गरज नाही तुम्ही नाही केली नौटंकी केली अजून पाप केलं झाकण्याचं तर प्रभू रामचंद्र तुमचा हिशोब केल्याशिवाय राहणार नाही ही प्रभू रामचंद्राची वानर सेना तुमचा हिशोब केल्याशिवाय राहणार नाही इथली 18 पगड जाती धर्मातील जनता तुम्हाला अद्दल घडवल्याशिवाय राहणार नाही अरे हिमालय पर्वत खाल्लो बेट खाल्लो नेफेर भेट सगळंच तुम्हाला पूर्ण गेले आता राम मंदिरातले दान श्रद्धाळूंचं दान खावलेलं ह्याची शिक्षा प्रभू रामचंद्र आणि रामचंद्राची ही जनता ही वानर सेना तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही एवढं नोंद घ्या आणि इथून पुढे सावध राहा आता तरी सुधरा रामाला भ्या मी जनतेला बी नाही गेलो प्रभू रामचंद्राला भ्या प्रभू रामचंद्र तुम्हाला रावणाला खाक केल्यासारखं खाक करून तुमची राख रांगोळी केल्याशिवाय राहणार नाही लक्षात ठेवा श्याम रामचंद्र की श्याम आई राधा